रत्नागिरी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजची पत्रकार परिषद ही आयोजित केलेली आहे। आपल्याला सर्वांना माहीत आहे की स्थानिक स्वराज्य संस्था यांची निवडणूक घेण्याचे जे काम जे आहे ते मान्य राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे चालतं आणि मान्य राज्य निवडणूक आयोग यांनी दिनांक 4 नोव्हेंबर 2025 रोजी राज्यातील नगर परिषद नगरपंचायत यांचा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम हा जाहीर केलेला आहे आणि त्यानुसार कार्यक्रम जाहीर केल्यापासून आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झालेली आहे आणि हा जो इलेक्शनचा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम मी आपणास पहिला वाचून दाखवतो। अंतिम प्रभागनीय ज्या मतदार याद्या ज्या आहेत तर त्या अधिक प्रमाणित करून प्रसिद्ध करण्यात आल्याचा दिनांक 31/10 होता, म्हणजे 31/10 रोजी मतदार यादी ही अंतिम प्रसिद्ध झालेली आहे। त्यानंतर नामनिर्देशन पत्र राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेबसाईटवर भरण्याकरता उपलब्ध असण्याचा कालावधी 10 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर असा कालावधी आहे। दिनांक 17/11/2025 वेळ दुपारी 2 वाजेपर्यंत। नामनिर्देशन पत्र जो कालावधी आहे तो प्रत्यक्षात स्वीकारण्याचा जो कालावधी जो आहे तो 10/11/25 ते 17/11/2025 दुपारी 3 वाजेपर्यंत आहे। म्हणजे नामनिर्देशन पत्र ही ऑनलाईन भरण्याची सुविधा आहे, तर त्यामुळं वेबसाईटवर भरता येतील दुपारी 2 वाजेपर्यंत शेवटच्या दिवशी। मात्र नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याचा इथला जो कालावधी आहे शेवटचा तो आहे दुपारी 3 वाजेपर्यंत। त्यानंतर नामनिर्देशन पत्रांची छाननी आणि वैधरित्या नामनिर्देशन पत्रांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक जो आहे तो 18/11/2025 सकाळी 11 वाजल्यापासून आहे। त्यानंतर छाननी झाल्यानंतर ज्या ठिकाणी अपील झालं नसेल, छाननी पूर्ण झाल्यानंतर जर अपील कुठलंही जर झालं नाही तर नामनिर्देशन पत्र मागं घेण्याचा जो दिनांक आहे तो 19/11/2025 ते 21/11/2025 दुपारी 3 वाजेपर्यंत असा आहे। तिथं अपील नाहीत तिथे। जर अपील झालं याबाबत तर दिनांक 21/11/2025 ते 25/11/2025 आणि म्हणजे 25/11/2025 पर्यंत जिथं अपील आहे तिथं नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक आहे। त्यानंतर निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा आणि अंतिमरित्या निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक जो आहे तो 26/11/2025 आहे। त्यानंतर मतदानाचा दिनांक 2/12/2025 म्हणजे 2 डिसेंबर 2025 सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे। त्यानंतर मतमोजणी व निकाल जाहीर करण्याचा दिनांक आहे 3 डिसेंबर 2025 सकाळी 10 वाजल्यापासून ही वेळ आहे आणि शासन राजपत्रात निकाल प्रसिद्ध करण्याची जी तारीख आहे ती 10/12/2025 पूर्वी। म्हणजे असा हा सार्वत्रिक निवडणुकीचा जो कार्यक्रम आहे तर तो या पद्धतीनं आहे। रत्नागिरी नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मी उपविभागीय अधिकारी रत्नागिरी माझी नेमणूक झालेली आहे। या निवडणुकीकरता सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मुख्याधिकारी रत्नागिरी नगर परिषद आणि त्याचबरोबर निवासी नायब तहसीलदार कार्यालय रत्नागिरी हे 2 सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी या ठिकाणी काम बघतील। त्यानंतर रत्नागिरी नगर परिषद जी आहे तर रत्नागिरी नगर परिषदेमध्ये जे नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याचं जे ठिकाण आहे ते हेच आहे। त्याचबरोबर मतमोजणीचं देखील ठिकाण रत्नागिरी नगर परिषदेचा हॉल याच ठिकाणी राहणार आहे। आता थोडंसं काही सांख्यिकीय जी माहिती आहे तर ती आपल्याला सांगू इच्छितो की 2011च्या जनगणनेनुसार जी लोकसंख्या आहे
ती आहे 76,229. रत्नागिरी नगर परिषदेमध्ये एकूण 16 प्रभाग आहेत. सदस्य 32. एकूण मतदार संख्या आहे 64,746. 64,746. पुरुष मतदार आहेत 31,324. महिला मतदार 33,421. इतर मतदार 1. एकूण मतदार केंद्र जी आहेत ती 69 आहेत. आता मतदान केंद्राचा तपशील म्हणजे साधारण ठिकाणं आपले असे आहेत की एक मतदान केंद्र असणारे अशी 14 ठिकाणं आपल्याकडे आहेत. म्हणजे एक मतदान केंद्र आहे अशी 14 ठिकाणं आहेत. 2 मतदान केंद्र एकाच ठिकाणी असणारी 14 ठिकाणं आहेत आपल्याकडे. 3 मतदान केंद्र एकाच ठिकाणी आहेत अशी 6 ठिकाणे आहेत. 4 मतदान केंद्र असणारं ठिकाण एक आहे आणि 5 मतदान केंद्र असणारं एक ठिकाण आहे. नगर परिषद शाळा क्रमांक 10 मिरकरवाडा. आता सर्वाधिक मतदारांची जी संख्या आहे ती आहे प्रभाग क्रमांक 13 मधलं जे केंद्र आहे तर कृष्णाजी चिंतामण आगाशे. तर तिथे सर्वाधिक मतदार आहेत 1,087. सर्वात कमी मतदार जे आहेत ती 803 आहेत. प्रभाग क्रमांक 2 शिर्के प्रशाला खोली क्रमांक 1. त्यानंतर या ठिकाणी जी एकापेक्षा अधिक मतं देणे आवश्यक आहेत. म्हणजे थेट नगराध्यक्षासाठी एक मतदार जो आहे तो एकूण 3 मतदान करणार. म्हणजे एका प्रभागात 2 मतदान उमेदवारासाठी आणि थेट नगराध्यक्ष अशी एकापेक्षा जास्त अधिक मत देणे अपेक्षित आहेत. जे राखीव जागेवरून निवडणूक लढवणार आहेत तर त्यासाठी जात प्रमाणपत्र आवश्यक आहेत. त्यासोबत जात पडताळणी समितीकडं प्रस्ताव जो दाखल केलेला आहे पडताळणी समितीकडं त्याची पोच ती सादर करण्याची मुभा ही अधिनियमात दुरुस्ती करून देण्यात आलेली आहे. आणि उमेदवार निवडून आल्याचे घोषित झाल्यापासून 6 महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची निवड भूतलक्षी प्रभावानं रद्द करण्याची देखील अधिनियमात तरतूद केलेली आहे. त्यानंतर नामनिर्देशन पत्रासाठी संकेतस्थळ हे विकसित केलेलं आहे. आणि एकदा उमेदवाराची नोंदणी केली उमेदवार म्हणून तर त्या संबंधित प्रभागात एका उमेदवारास जास्तीत जास्त 4 नामनिर्देशनपत्र दाखल करता येऊ शकतील. आणि नामनिर्देशनपत्र शपथपत्र भरल्यानंतर त्याची प्रिंटआउट काढून स्वाक्षरी करून ती जी विहित मुदतीत आहेत ती निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडं देणे आवश्यक आहे. त्याचबरोबर खर्चाची जी उमेदवारासाठी मर्यादा जी आहे तर ती ब वर्ग नगर परिषदेसाठी थेट अध्यक्षपदासाठी जे उमेदवार निवडणूक लढवतात त्यांना 11,25,000 आहे. आणि जे सदस्यासाठी निवडणूक लढवणार आहेत त्यांची 3,50,000. त्याचबरोबर मतदारांसाठी देखील मतदार यादीतलं आपलं नाव शोधण्यासाठी mahasek.voterlist.in असं संकेतस्थळ विकसित केलेलं आहे. जेणेकरून त्यांचे वोटर लिस्टमधलं नाव त्यांना शोधता येईल. त्याचबरोबर निवडणुकामध्ये मतदानाचं प्रमाण हे वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्याचे निर्देश मान्य राज्य निवडणूक आयोगाने दिलेले आहेत. तर त्या पद्धतीनं मतदार जनजागृती करून मतदान अधिकाधिक वाढावं यासाठी देखील प्रयत्न केले जाणार आहेत.
जी मतदान केंद्र आहेत त्यासाठी ज्या AMF म्हणजे ॲश्युअर्ड मिनिमम फॅसिलिटी ज्या आहेत त्या सर्व मतदान केंद्रावर राहणार आहेत. म्हणजे रॅम्पची सुविधा असेल, त्यानंतर पाणी असेल, त्यानंतर सावली असेल, व्हीलचेअर असेल, त्यानंतर शौचालय व्यवस्था असेल. तर मतदान केंद्रावर ज्या आवश्यक ज्या सुविधा आहेत त्या सर्व सुविधा या ठिकाणी असणार आहेत. त्यानंतर एक जे मतदान केंद्र आहे तर ते मतदान केंद्र हे आदर्श मतदान केंद्र म्हणून आपण तयार करणार आहोत. त्याचबरोबर 69 केंद्रापैकी एक मतदान केंद्र हे फक्त जिथं सर्व महिला अधिकारी, पोलिंग ऑफिसर असतील, केंद्राध्यक्ष असतील, पोलीस बंदोबस्तावरची महिला अधिकारी असतील, तरी महिला असलेले एक मतदान केंद्र देखील हे प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी आपल्याला समजणार त्याची व्यवस्था केली जाणार आहे. त्यानंतर या पूर्ण निवडणुकीसाठी की 276 त्याचबरोबर राखीव 27 असे 303 आपल्याकडं मतदान अधिकाऱ्यांची आवश्यकता, मनुष्यबळ आवश्यकता आहे. ते मनुष्यबळ आपल्याकडं उपलब्ध आहेत. त्याचबरोबर पोलीस कर्मचारी देखील आपल्याला वेगवेगळ्या टप्प्यावर लागणार आहेत, तर त्यांची देखील व्यवस्था ही केली जाणार आहेत. सर्व मतदान केंद्राची तपासणी ही झालेली आहे आणि आवश्यक ज्या ठिकाणी दुरुस्ती असतील तर त्या दुरुस्त्या देखील करण्याच्या सूचना ह्या दिलेल्या आहेत. मतदार यादी ही दिनांक 7 तारखेला उद्या की केंद्रनिहाय मतदार यादी ही केली जाणार आहे आणि त्यामध्ये ही अधिकाधिक बिनचूक होईल याकडं हे लक्ष देण्यात आलेलं आहे. नॉमिनेशन दाखल करण्यापूर्वी देखील आता उद्या राजकीय पक्षांची बैठक घेण्यात येणार आहे. त्यामुळं नॉमिनेशन संदर्भात देखील जर काही मार्गदर्शन, काही शंका वगैरे असतील तर कशा पद्धतीनं दाखल करायचे आहेत तर याबाबतच्या देखील सूचना देण्यात येतील. आता जी आचारसंहिता सुरू झालेली आहे निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर, तर माननीय राज्य निवडणूक आयोग हे या स्थानिक स्वराज्य संस्थांचं निवडणुकांचं अधीक्षण, संचालन आणि नियंत्रण हे माननीय राज्य निवडणूक आयोगाकडे आहे आणि निवडणुका या स्वच्छ, पारदर्शक, मोकळ्या आणि भयमुक्त वातावरणात व्हाव्यात म्हणून ही आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी ही सर्व ठिकाणी सुरू आहे. आणि यामध्ये आचारसंहिता पथक हे गठीत करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर नगर परिषदेमध्ये देखील आचारसंहितेचा कक्ष असणार आहे. आचारसंहिता अंमलात आल्यापासून शासकीय जागेतील, त्याचबरोबर त्यानंतर सार्वजनिक जागेतील आणि खाजगी जागेतील असे जे बॅनर, बोर्ड, होर्डिंग हे सगळे आहेत हे काढून ठेवण्याचं काम हे सुरू झालेलं आहे आणि बहुतांशी काम ही पूर्णत्वास देखील आता आलेलं आहे. पूर्ण नगरपरिषद एरियासाठी ही आचारसंहिता लागू असणार आहे आणि आजूबाजूच्या क्षेत्रात देखील रत्नागिरी नगरपरिषदेच्या मतदारावर प्रभाव पडेल किंवा निवडणुकीवर परिणाम होईल असे कुठलेही कार्यक्रम आयोजित करता येणार नाहीत. त्यानंतर जी आचारसंहिता आहे ती निवडणुका घोषित केल्यापासून मतमोजणीच्या निकालापर्यंत ही राहणार आहे. प्रचाराचा जो कालावधी आहे तो मतदान सुरू होण्यापूर्वी 24 तास म्हणजे 2 डिसेंबर रोजी मतदान आपलं आहे. तर त्यामुळं 30 तारखेला 30 नोव्हेंबरला रात्री 12 वाजेपर्यंत वेळ आहे, पण प्रत्यक्षातली वेळ जी आहे मतदानाची की 10 वाजेपर्यंतच प्रचार करता येतो. तर त्यामुळं 30 नोव्हेंबर रात्री 10 वाजेपर्यंत तो प्रचाराचा कालावधी आहे. यामध्ये उमेदवार असू देत यांनी कुठलाही जाती, धर्म, भाषा, गट याच्यात द्वेष, तणाव होईल अशी कुठलीही कृती होणार नाही याबाबत देखील दक्षता घ्यायची आहे. त्यानंतर प्रतिस्पर्ध्यावर जी टीका आहे ती पक्षात धोरणं, कार्यक्रम, पूर्वीचे कार्य याच्याशी संबंधित असावं. खाजगी आयुष्यापासून अशी टीका टिप्पणी करता येणार नाही. प्रचारासाठी कुठल्याही प्रार्थनास्थळाचा वापर हा करता येणार नाही.
त्याचबरोबर मतदारांना कुठल्याही पद्धतीचं प्रलोभन धाक हा दाखवला जाणार नाही यासाठी पोलीस यंत्रणा, त्याचबरोबर आपलं फ्लाईंग स्क्वॉड असेल, आचारसंहिता पथक असेल, हे लक्ष ठेवून असणार आहेत. मतदानाच्या दिवशी जे मतदार आहेत त्यांची ने-आण करण्यासाठी देखील प्रतिबंध राहणार आहेत. त्याचबरोबर मतदान प्रतिनिधी जे आहेत, ज्या दिवशी मतदानाच्या दिवशी आपण नेमले जातात उमेदवारांच्याकडून, तर प्रभागात राहणारी ही पोलिंग एजंट असणार आहेत आणि त्यांच्या पर्यायी जे रिप्लेसमेंट करायचे आहेत तर ते देखील हे प्रभागातील राहणारे असावेत आणि किमान एक दिवस त्यांची माहिती ही निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडं त्यांनी द्यायची आहे. त्यानंतर घोषणा, जाहिराती म्हणजे जाहिराती, बॅनर, होर्डिंग जे काय असेल तर खाजगी जागेमध्ये लावण्याची परवानगी देता येईल, पण त्या संबंधित जमीन मालकाची परवानगी घेतल्यानंतर आणि स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी दिल्यानंतर आणि संबंधित उमेदवाराच्या खर्चामध्ये हा खर्च ॲडिशन करण्यात येईल. अपंग मतदारांची पुन्हा नव्यानं हे उद्या आमची यादी प्रत्यक्षात हे होईल. फ्लॅग केलेले जे मतदार आहेत तर त्याची पडताळणी पुन्हा सुरू केलेली आहे. उद्या आपल्याला हा आकडा आम्ही उपलब्ध करून देतो. यामध्ये प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे. त्याबाबत पोलिसांच्या सोबत ही बैठक घेऊन कायदा आणि सुव्यवस्था ही अबाधित राखली जाईल. कुठलीही तणाव निर्माण होणार नाही अशा पद्धतीनं पोलीस बंदोबस्त राहणार आहे. त्यामुळं प्रतिबंधात्मक ज्या आवश्यक कारवाई आहेत त्या प्रतिबंधात्मक कारवाई देखील केल्या जातील. निवडणूक आयोगाने सांगितलं की त्यापुढे चिन्ह असेल दुबार, आपल्या रत्नागिरीच्या मतदारांमध्ये 2-2 नावं आहेत पण त्यापुढे काही चिन्ह नाही आहे, हे नाही आहे, त्याचं कसं काय करणार, कसं समजणार? नाही, यामध्ये ही जी सॉफ्टवेअरवरून यादी आपण डाउनलोड केल्यानंतर त्यामध्ये कळतं की साधारण किती डबल नावं आहेत. तर अशी डबल नावं केलेली जी आहेत ती 977 ही दुबार नावं जी आहेत तर त्यांना एक नोटीस पाठवावी लागते आणि 2 ठिकाणी मतदान आहे तर कोणत्या ठिकाणी मतदान करणार हे त्यांना विचारण्यासाठी जी कार्यवाही ही देखील सुरू केलेली आहे, जेणेकरून ज्या ठिकाणी मतदान केली जाईल आणि ज्या ठिकाणी तो मतदान करणार नाही त्या ठिकाणी ही दुबार अशी नोंद केली जाईल. मतदानाच्या आदल्या दिवशी पूर्ण जे आपले जे पथक आहेत, जे फ्लाईंग स्क्वॉड आहेत, आचारसंहिता पथक आहे तर ते सगळीकडं फिरत राहणार आहे. तक्रारीची तात्काळ दखल घेतली जाणार आहे आणि ज्यांचं नाव मतदार यादीत नाही त्यांनी हे कार्यक्षेत्र सोडून हे त्यावेळी जावं लागणार आहे स्वतःहून, आणि जर नाही गेले तर पोलिसांच्या मार्फत तशा पद्धतीची कार्यवाही देखील केली जाणार आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार 6 मतदारांची नावं ही पुरवणी यादी म्हणून आपण त्याच्यामध्ये प्रसिद्ध केलेली आहे. नॉमिनेशनसोबत 2,000 रुपये सर्वसाधारण आणि जे राखीव गटात जे उमेदवार असतील त्यांच्यासाठी 1,000, 50% कन्सेशन. 6 मतदार वाटले ते कुठले, शहरातले की नाही, म्हणजे बाहेरून आले ते शहरातले आहेत. ज्या आपल्याला हायकोर्टाकडनं जी ऑर्डर प्राप्त झाली त्या ऑर्डरनुसार आपण कारवाई केलेली आहे. त्याच्यामध्ये 6 मतदारांची यादी ही पुरवणी यादी आम्ही आमची 31 तारखेला जी यादी प्रसिद्ध केली त्याच्यासोबत प्रसिद्ध केलेली आहे. पहिल्या यादीत त्यांची नावं नव्हती का? असे खूप कोणाचे प्रकरण आहे? एक प्रकरण होतं त्या संदर्भात आपल्याला ते उपलब्ध करून देतो नावा, ते आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देतो ती यादी. हायकोर्टाने आदेश देईपर्यंत काय प्रकरण होतं ते, म्हणजे हायकोर्टाचा आदेश आला म्हणजे काय होतं? ज्यांची ही जी मतदार यादी जी आहे ती 1 जुलै रोजी ग्राह्य धरलेली आहे. 1 जुलैची जी विधानसभेची यादी अस्तित्वात होती तरी ग्राह्य धरलेली आहे. तर त्यांचं नाव नसल्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती आणि त्यानुसार माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुख्याधिकारी यांनी पुरवणी यादीमध्ये ते पब्लिश केलेलं आहे आणि ते आपल्याला यादी देखील उपलब्ध करून दिली जाईल. आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आणि वेळोवेळी प्रत्येक टप्प्यावर आपल्याला सर्व माहिती उपलब्ध करून दिली जाईल.
निवडणुकीची पूर्ण प्रक्रिया होईपर्यंत आपण सर्वांनी आपलं सहकार्य देखील आवश्यक आहे. आपण उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे आभार. धन्यवाद. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.